नमस्कार, मी सुवर्णा. 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं आपण ऐकतो आहोत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच राजकीय घडामोडींनी सुरुवात बुलेटिनची करतोय. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक युद्ध बघायला मिळालं. सरपंच नगराध्यक्ष निवडीवरून विधानसभेमध्ये गदारोळ झाला. धनंजय मुंडेंनी त्यावेळी सीएमवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंनी ऐकनाथ होऊ नका असा सल्ला एकनाथ शिंदेंना दिलाय. मात्र त्यानंतर काय पलटवार होणार याची त्यांना जाणीव नव्हती. उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी षटकारच खेचला. धनंजय मुंडेंना प्रेम आणि करुणा कुणी कशी दाखवली याचा त्यांनी पाढाच वाचला आणि त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. विषय सुरू होता सरपंच निवडीचा, नगराध्यक्ष निवडीचा. मात्र धनंजय मुंडेंना कल्पना नव्हती की त्यांना उत्तर काय मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उभे राहिले आणि त्यांनी जे काही षटकार ठोकलेत बघूयात. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर ते नगरसेवक एकनाथराव शिंदे साहेबांच्या पहिल्या सभागृहातल्या भाषणात छान झाले. पण तेच नगरसेवक मला ज्या वेळेस नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून येणार हा सरकारने निर्णय घेतल्यानंतर तेच नगरसेवक म्हणले हे काय शिंदे साहेबांचं, स्वतः 40 घेऊन मुख्यमंत्री झाले. आमची संधी का नगराध्यक्ष म्हणून हुकवली, आम्हाला सुद्धा ठेवायची. स्वतः 40 घेऊन गेले, मुख्यमंत्री झाले 50. की माननीय मुख्यमंत्री मोदयांचं नाव एकनाथ आहे, ते आता महाराष्ट्राचे नाथ आहेत. आणि अध्यक्ष महाराज ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी निर्णय काय घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर निर्णय काय घेतला. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातूनच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राचं एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये. ताटवाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे पण तिकडे होते. सगळे एवढा जोरात बोलत होते की ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत. एकदम म्हणजे असं बोलत होते बेंबीच्या देठापासून ओढून. काय म्हणजे आता तुमचा घसा एवढा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहित आहे ना, सगळा प्रवास माहित आहे. आता त्यावेळेस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. त्यामुळे थोडा दाखवली ना, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस हे झालं. कसं आहे बघा, पण परत परत दाखवता येणार नाही. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मविया सरकारनं घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. नगराध्यक्ष निवडीचा निर्णय पुन्हा एकदा जनतेतून घेतला जाणार आहे. पण याच नगराध्यक्ष निवडीला एकनाथ शिंदेंनी मविया सरकार असताना विरोध केला होता आणि आज तोच प्रस्ताव सादर केल्यामुळे शिंदेंची विरोधकांनी चांगलीच फिरकी घेतली. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियमामध्ये सुधारणा करून नगर परिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षांची निवड ही निर्वाचित नगरसेवकांमधून घेण्याबाबतची तरतूद यापूर्वी होती. थेट आणि आताही आपण जी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी अशा प्रकारचे हे विधेयक आहे. यामध्ये उत्तरदायित्वाच्या अभावामुळे विकास कामे प्रलंबित राहून समतोल विकासामध्ये बाधा येत होती आणि त्यामुळे या उत्तरदायित्वाची सुनिश्चिती आणि विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने अध्यक्षांची निवड ही थेट जनतेमधून आव्हाड साहेब थेट जनतेमधून झाली तर पारदर्शकता येणार. त्याच्यामध्ये 2.5 वर्षाचा कालावधी तो 5 वर्ष करण्यात यावा. 2.5 वर्षाचा कालावधी पूर्वी होता आणि त्यानंतर जे 1 वर्षामध्ये अविश्वास दाखल करण्याची तरतूद होती ती आपण 2.5 वर्षाची तरतूद करावी अशी. अध्यक्ष महोदय, हे अतिशय लोकशाहीला घातक आहे. खरं तर
मुख्यमंत्री महोदय, आपण एक तर हे बिल मागे घ्या, आपल्याला ते शक्य नसेल तर ते जॉईंट सिलेक्ट समितीकडे पाठवा. काही वरच्या सभागृहातले, काही खालच्या सभागृहातले जे काही नगरपालिकेशी संबंधित असणारे दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य हे त्याच्यामध्ये अभ्यास करतील आणि नंतर ते बिल त्याच्यामध्ये आणण्याचा बद्दल ते योग्य का अयोग्य याबद्दलचा विचार होईल. मंडळामध्ये नगर विकास मंत्री म्हणून प्रस्ताव सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी आणला. ते आमच्या शेजारीच बसायचे. त्यावेळी त्यांचा एवढा प्रचंड उत्साह होता की हे बंद केलं पाहिजे, हे चुकीचं आहे. त्यांची जी वकिली आहे ती त्यांनी एवढी उत्तम केली की आम्ही त्यांना भारीत इम्प्रेस होऊन आम्ही म्हटलं साहेब तुम्ही म्हणताय ते मान्य. म्हणून त्यांनी मांडलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केला. सभागृहात त्यांनी त्याची वकिली केली. अत्यंत उत्तम भाषण केलं. देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील त्याचं उत्तर देता आलं नाही. आज साईड चेंज झाली. आज ते पुन्हा सांगतायत की ते बरोबर नाही. आपण जेव्हा नगरविकास मंत्री होतात मागच्या 2.5 वर्षापूर्वी, तेव्हा पण हाच प्रस्ताव आपण आणला होता. तो जो गव्हर्नमेंट कॉन्स्टंट असतं, माणसं बदलत असतात, पण तुम्ही तिथेच आहात, नगरविकास मंत्र्यातच आहात आणि 2.5 वर्षात निर्णयच बदलतात. त्याचं काही सबळ कारण आहे का? काय सबळ कारण आहे? या घडीला एक महत्त्वाची बातमी येते. पुणे भोसरी जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे. मंदाकिनी या एकनाथ खडसे यांच्या पत्नी आहेत. 16 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणांना निर्देश कोर्टानं दिले आहेत. हायकोर्टानं मंदाकिनी खडसे यांना दिलासा दिलेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया. प्रशांत, काय अपडेट? आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकरणावर खरं मोठं काहूर काही वर्षापूर्वी उठलं होतं, आणखीन त्याच प्रकरणामध्ये मंदाकिनी खडसे यांनी भोसरी उकानी म्हणून यांच्याकडनं घेतलेली जी जमीन आहे आणि याच जमिनीसाठी म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे सुद्धा अजून अटकेत आहे आणि या प्रकरणामध्ये 16 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये अशा प्रकारचे आता स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले. हा खूप मोठा दिलासा मानला जातोय. मंदाकिनी खडसे यांना अटक करता येणार नाही आणि कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करू नका अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना पीएमएलए कोर्टानं दिलेल्या आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये ही जमीन जी आहे ही मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातनं खरेदी करण्यात आलेली आहे असा मोठा ठपका याच्यात ठेवण्यात आला होता कलकत्ता बेस या कंपनीच्या माध्यमातून आणि याच कंपनीचे पैसे जे आहे ते मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात वळती झाले होते. एकनाथ खडसे खात्यात वळती झाले होते आणि याचमुळे ही जमीन जी आहे ती वादग्रस्त झाली होती. हे प्रकरण वादग्रस्त झालं होतं. पण एकंदरीत बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी ज्या वाढत चालल्या, जळगाव दूध संघ हातातनं गेलंय, त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टानं दिलेला दिलासा हा महत्वाचा नक्कीच मानला जातोय. प्रशांत, आभार आपण माहिती दिल्याबद्दल. पालिका निवडणुकांआधी सुप्रीम कोर्टानं मोठा आदेश दिलाय. राज्य सरकारनं 3चा प्रभाग 4चा केला होता, त्यावर कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेले आहेत. शिंदे सरकारनं मविया सरकारचा निर्णय रद्द केलाय. पुन्हा 2017च्या म्हणजे 4 वॉर्डचा एक प्रभाग असला निर्णय घेण्यात आला होता. त्याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं जैसे थेचे आदेश दिलेले आहेत. पूर्वी जे स्थिती होती न्यायालयामध्ये ती स्थिती कायम राहण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. त्यात स्टेटस को मेंटेन राहील याची ग्वाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. त्यात कोणताही बदल न करण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात स्टेटस को राहील आणि त्यात कोणत्याही पार्टीला अन्याय होणार नाही याची सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलासा एक प्रकारचा दिलेला आहे. या दिलेल्या निर्णयाकरता मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. कारण एकूणच न्याय प्रक्रियेच्या मध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी सगळ्या निवडणुकांचा एकूण वेगळ्या पद्धतीने घाट बांधण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार करत होता. याच सरकारच्या मंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी ती रचना केलेली होती, तिच्यावर अध्यादेशावर सही केली होती. पुन्हा 1 महिन्यात 2 महिन्यात कोणता साक्षात्कार झाला की त्याला बदलायचं, निश्चित न्याय देवता याच्यात न्याय देणार आहे. वॉर्ड रचना एकदा जाहीर झाली, नगरविकास मंत्र्यांनी स्वतः सही केली, तेच आता नगरविकास मंत्री आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्ही वेगळा न्याय लावला आणि आज असा कोणता साक्षात्कार झाला की तुम्हाला हे पुन्हा बदलावं लागलं. आणि म्हणून जनतेच्या वेळेचा अपव्यय, सरकारच्या वेळेचा अपव्यय, पैशाच्या वेळेचा अपव्यय आणि निवडणुकांना घाबरून दूर पळण्याचा हा प्रयत्न आहे.
हे सगळा खेळखंडोबा चालू आहे. खरं तर एकदा एक धोरण ठरवायचं, पुन्हा त्याला कोणीतरी स्टे आणायचं, परत नवीन सरकारने यायचं, नवीन धोरण राबवायचं, हा खेळखंडोबा चालू आहे. काही महापालिकांचं निवडणुकीची मुदत संपून आता वर्ष होऊन गेलं. वर्ष प्रशासक आहे. प्रशासकच सगळा काम स्थानिक स्वराज्य संस्था चालवणार असतील तर मग निवडणुका पाहिजेतच कशाला? काय चालू आहे हा खेळखंडोबा? महत्त्वाची बातमी आहे. डीसी उर्फ दिलीप छाबरिया हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. दिलीप छाबरिया यांची सेलिब्रिटी कार डिझायनर म्हणून ओळख आहे. दिलीप छाबरिया यांना ईडीनं समन्स पाठवलेलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये छाबरिया विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात चौकशीसाठी दिलीप छाबरिया म्हणजे डीसी हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया. प्रशांत, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की सेलिब्रिटी कार डिझायनर, प्रख्यात कार डिझायनर म्हणून खरं तर दिलीप छाबरिया यांची ओळख आहे. पण त्यांच्या विरोधातच मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल झाली. ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की म्हणजे की प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्मा याने सुद्धा तक्रार त्यांच्या विरुद्ध दाखल केली होती. त्यांच्या मुलाला सुद्धा अटक केली होती. त्यांनी कपिल शर्माला सुद्धा करोडो रुपयाचा चुना लावला होता. आणि ज्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार येतात, आणखीन त्या कारचा व्यवहार जो त्यांनी केला गेलाय आणि या माध्यमातून लाखो नाही तर करोडोंची मनी लॉन्ड्रिंग यांनी केल्याचं हे ईडीच्या तपासामध्ये उघड झालं होतं. आणि याच प्रकरणामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. म्हणजे 2015ला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी फॉर्मल सर्टिफिकेशन सुद्धा केलं होतं 2016ला. आणि डीसी अवंती ही कार लॉन्च केली होती. दिलीप छाबरिया यांचं नाव जितकं मोठं आहे सेलिब्रिटी कार डिझायनर म्हणून, तितकंच त्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे धक्कादायक घडामोडी खरं तर झाल्या. धक्कादायक धक्का सुद्धा अनेकांना बसला की अशा प्रकारचं. धन्यवाद, ही सगळी माहिती दिलीस प्रशांत त्याबद्दल. पुढच्या बातमीकडे वळूया. विधानसभेमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनानं काय उपाययोजना केल्या यावर लेखी उत्तर मागण्यात आलं. सरकारनं निवडक भागातील डास पकडून त्याचं वर्गीकरण केलं, शवविच्छेदन केलं आणि डास घनता काढली असं उत्तर त्यात देण्यात आलेलं होतं. यावर प्रश्न विचारताना भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, डासांचं वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले, यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास जास्त धोकादायक आहेत, असे प्रश्न विचारत आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली. उपलब्ध कीटक समाहारकाच्या मार्फत कार्यक्षेत्रातील निवडक भागामध्ये डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, डास घनता काढणे, डासाचे विच्छेदन करणे अतिशय चांगलं काम आहे अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न फार सोपा, किती डास पकडले, त्याचं विच्छेदन केल्यानंतर किती नर आणि मादी त्याच्यात होता, त्याच्या विच्छेदनातून अतिशय संहारक जे आहे ही मादी डास आहे की नर डास आहे आणि त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का? असे डास पकडलेले आहेत, त्याचं जे काय आहे माहिती घेऊन मी पटलावरती ठेवतो. बातमी आहे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेत आहेत. मनसे आणि शिवसेना युतीवर राज ठाकरे काय बोलतील, उद्धव ठाकरे राज ठाकरे जवळ येणार का, एकत्र येणार का, अशा ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावर ते काही बोलतील का, असे अनेक प्रश्न पडले. त्याची उत्तरं अर्थातच पत्रकार परिषदेत मिळणार आहेत. परिषदेपूर्वी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळते. सध्या मनसे ॲक्शन मोडवर आहे. वेगवेगळ्या शहरातल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधते. त्याप्रमाणे उद्या सुद्धा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिलीच बैठक घेतली अशी नाही, सतत बैठका त्यांची तब्येत ठीक नसताना पण ते आपल्या घरी घेतच होते. आणि आज सुद्धा त्यांनी पार्टीची प्रमुख लोकांची बैठक घेतली आणि उद्या पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी तुमच्यासोबत सुद्धा बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते तुम्हाला सांगितले. शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा घडला याची सविस्तर माहिती दिली. विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याची एक चूक विनायक मेटे यांच्या जीवावर बेतल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वे लेन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. तिसऱ्या लेनमधनं त्यांनी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. तिथे देखील समोर एक वाहन होतं आणि या दोन वाहनांच्या मध्ये जी थोडीशी जागा होती त्या जागेतनं आपली गाडी काढून ओव्हरटेक करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला. ते अतिशय चुकीचं जजमेंट होतं, कारण तेवढी जागा त्या ठिकाणी नव्हती आणि ड्रायव्हरची जी साईड आहे ती साईड नाही, तर ज्या साईडला बॉडीगार्ड आणि मेटे साहेब बसले होते त्या साईडला जबर धक्का, त्याच्यामुळे थेट डॅश सारखी ती त्या ठिकाणी लागली. झालेली घटना इतकी दुर्दैवी आहे की ती क्षती कधीच भरून निघणार नाही, पण पुढे असं होऊ नये या दृष्टीने आपल्याला ज्या ज्या काही उपाययोजना करता येतील तो करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला जाईल. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅफिक कुठं असते तर ती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आहे. आता तो आहे 6 लेन. मुख्यमंत्री महोदय ते डिपार्टमेंट एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे, ते राज्याचे प्रमुख आहेत, काही गोष्टी तिथं चालल्या आहेत. माझी सभागृहाच्या बहुतेक सर्वांची तशी इच्छा असेलच, परंतु तो जायला 4 लेन आणि यायला 4 लेन असा 8 लेन आपण ताबडतोब ते काम हातामध्ये घ्या. आपल्याकडे ऑलरेडी तेवढी जागा ॲक्वायर पहिली केलेली आहे. कारण आपण जे सांगताय की मोठे कंटेनर जात असताना कंटेनर कुणाचाही ऐकत नाही, ते इतके लांब असतात की बाकीच्या छोट्या गाड्या त्यांच्या जवळ जायला देखील घाबरतात. त्यांचा नुसता धक्का लागला तरी ॲक्सिडेंट लाईट मोटर व्हेकलचा इतका वाईट होतो, जे आत्ताच्या काळामध्ये आपण मेटे साहेबांच्या बद्दलचं बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही एका लाईनमध्ये त्यांना जायला सांगितलं तर ते अजिबात जाणार नाहीत, कारण त्यांना कधीतरी ओव्हरटेक करावं लागतं. त्यावेळेस 4 लेन केल्या तर 2 लेन त्यांच्याकरता राहतील, 2 लेन लाईट मोटर व्हेकल करता राहतील. अशा पद्धतीनं जर केलं. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टानं ही सुनावणी 5 आठवडे पुढे ढकलली आहे. तसंच विशेष खंडपीठाची स्थापना करताना जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिलेत. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या बाठिया आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर राज्यातल्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण निकालाआधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. या 92 नगरपरिषदांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीकरता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय. ओबीसी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं मुभा दिली तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन नव्हतं असा दावा सरकारकडून करण्यात येतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर ही सुनावणी होत होती. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ओबीसीचं हे प्रकरण आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलं होतं. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे 26 तारखेला रिटायर होत आहेत. त्यामुळे ही सुनावणी त्यांना त्यांच्यासाठी अपुरा वेळ आहे म्हणून त्यांनी नवीन विशेष बेंचची स्थापना केली किंवा खंडपीठाची स्थापना केली. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्रकरण 4 ते 5 आठवडे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि न्यायालयाचा त्यात आदेश असा आहे की त्यात कोणताही बदल किंवा स्टेटस को मेंटेन ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं हाय ती स्थिती बदलणार नाही, जैसे ती स्थिती राहणार आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एका महत्त्वाच्या बातमीनं आपण या सेगमेंटची सुरुवात करतोय. सिद्धी करवले गावाच्या बाजूला असलेल्या डम्पिंग ग्राउंडमधून रात्री बेरात्री विषारी वायू सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक करतायत. याची बातमी न्यूज 18 लोकमतनं केली. MPCB म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं MIDC आणि मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि MIDCवर ठेवण्यात आलाय. त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आलेला आहे. त्यामुळे रात्री बेरात्री विषारी धूर सोडून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ लवकरच थांबेल असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केलाय. आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण ही बातमी दाखवली होती. खरं तर बातमी न्यूज 18 लोकमतची असली की तो सामान्यांचा आवाजच असतो. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय.
अगदी खरं आहे सुवर्णा, कारण की आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत की रात्री जो डम्पिंग ग्राउंडमधनं धूर सोडला जात होता त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना श्वसनाचे विकार जडलेले होते. गावातल्या प्रत्येक घरातली एक व्यक्ती आजारी होती. ज्या वेळेला एखादं डम्पिंग ग्राउंड तयार केलं जातं तिथे ट्रीटमेंट प्लॅन केला जातो, कारण की सरकारच्या वतीनं डम्पिंग ग्राउंडला परमिशन दिली जात नाही, तर तिथे ट्रीटमेंटला परमिशन दिली जाते. आणि ज्या कंपनीला मुंबई वेस्ट मॅनेजमेंटची ही जबाबदारी होती की त्याच्यातनं घातक रसायनं ही बाहेर पडणार नाहीत, मात्र ही त्याच्यातनं बाहेर पडली जात होती आणि ज्याचा स्थानिकांना त्रास होत होता. आपण ही बातमी दाखवल्यानंतर MPCBनं जी कंपनी आहे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटिसीच्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट त्यांना विचारलेलं आहे की जी नियम तुम्हाला बांधून दिलेले होते त्या नियमांना तुम्ही बांधील राहिला नाहीत, जे मेजर्स घ्यायला पाहिजे होते ते घेतले गेले नाहीत आणि त्याशिवाय BOD COD हे जे कंट्रोल व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा झालेलं नाहीये. याशिवाय त्यांनी त्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला ही नोटीस सुद्धा बजावलेली आहे, कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावत तुम्हाला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द का करू नये अशी सरळ सरळ नोटीस त्यांना बजावलेली आहे. आणि यामुळे आता या कंपन्यांकडनं जर वेळीच खबरदारी घेतली गेली, रात्रीच्या वेळेला जे प्रदूषण होते ते जर टाळलं गेलं तर आता स्थानिकांचा होणारा त्रास जो आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो. तुषार, आभार. आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. फक्त कारणे दाखवा नोटीस आणि त्यावरचं एक्सप्लेनेशन इतक्या पुरता मर्यादित हा विषय राहू नये, तर कारवाई व्हावी आणि स्थानिकांची या प्रश्नातून सुटका व्हावी अशी अपेक्षा करूया. तोपर्यंत न्यूज 18 लोकमत या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे. पुढची बातमी. जळगाव मध्य प्रदेश बऱ्हाणपूरला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, तर खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातही होण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करताय, त्यामुळे ग्रामस्थांनी शेतातील माती टाकत तात्पुरत्या स्वरूपात का होईना हे खड्डे बुजवण्याचं काम केलंय. जळगाव ते बऱ्हाणपूर जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरती खूप मोठमोठे खड्डे झालेले पावसामुळे आणि याच खड्डे विझवण्यासाठी PW तर्फे इथे अशी माती टाकून हे खड्डे विझवण्याचं काम इथे सुरू आहे. आपण बघू शकतो ही जी माती आहे ही माती आता इथे टाकलेली आहे आणि ही माती आता पावसामध्ये पूर्ण इथे चिखल होऊन इथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही प्रवासी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, मला हे सांगा, आता हे इथे जे खड्डे विझवण्याचं काम माती टाकून चालू आहे, तर मी समाधान आहे का? अजिबात समाधानी नाही आहे, कारण मी या रस्त्यावरून दररोज प्रवास करतो साहेब, आणि अक्षरशः रस्त्याची पूर्ण चाळणी झालेली आहे. त्याची शोकांतिका सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की या खड्ड्यांमध्ये आता शेतातली माती आणून टाकतायत आणि पाऊस झाला, ही जर माती ओली झाली, त्याच्यातून जर दुचाकी घसरल्या तर ते जे काही प्रवासी आहेत त्यांच्या जीविताला काही हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? तर हा विचार अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे PWने, असं माझी एक मागणी आहे आणि याच्यावरती त्वरित कार्यवाही व्हावी असं मला वाटतं. गाडी स्लिप होते, गाडी स्लिप झाल्यानंतर माणूस 10 फूट 15 फूट फेकला जातो आणि याला जबाबदार कोण? PW जबाबदार याला राहील. आम्ही PWDचे अधिकारी यांना फोनवरती विचारलं तर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिलेले आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. पावसाळ्यात कायम कुठलेही रस्ते बघितले तरी प्रश्न पडतोच की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा आहे, म्हणजे खड्ड्यांमधून रस्ता शोधावा लागतो अशी परिस्थिती आहे. यावर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मुंबईसह राज्यातील खड्ड्यांसंदर्भातली ही याचिका होती. खड्ड्यांबाबत 30 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. रस्त्यात कितीतरी खड्डे पडलेले होते ज्यामुळे अपघात होण्याची भीती जास्त होती. या सगळ्या विषयी आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी. प्रशांत, न्यूज 18 लोकमतनं ही मोहीम राबवलेली होती खड्ड्यांच्या विरोधातली. त्याच्या त्रासाला कंटाळून जनतेनं आपल्यापर्यंत आवाज पोचवला होता. काय सांगाल आत्ताच्या या बातमीविषयी? सोळा नक्कीच ज्या पद्धतीनं न्यूज 18 लोकमतनं ही वृत्तमालिका सातत्यानं लावून धरली, हा प्रश्न लावून धरला की रस्त्यात स्पीड ब्रेकरची गरजच नाही, अशा प्रकारचे मोठमोठे खड्डे रस्त्यात आहे आणि यामुळे प्रवासाचा वेळ वाढलाय, रस्त्यांची हानी झाली आहे, वाहनांचं नुकसान होत आहे, अपघात सुद्धा होत आहे, लोकांना प्राण सुद्धा गमवावे लागत आहे. आणि अर्थात याच विषयाची गंभीर दखल हायकोर्टानं घेतली आहे. स्वतः मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर 30 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे. वकील मनोज शिसाड यांनी मुंबईसह राज्यातल्या सगळ्याच रस्त्यांवर जे खड्डे पडले, या रस्त्यांवर पडलेल्या खड्डे आणखी त्याची परिस्थिती यावर ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने या सगळ्या विषयामध्ये काय केलंय हे लवकरच कोर्टात साबित करावं लागणार आहे. 30 ऑगस्टला
हायकोर्टानं अत्यंत गंभीर दखल या सगळ्या विषयाची घेतलेली आहे आणि स्वतः मुख्य न्यायाधीश यांचं खंडपीठ सुनावणी करणार असल्यामुळं लवकरच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये राज्य सरकारला उभं राहावं लागणार एवढं निश्चित. पण कोणत्याही प्रकारच्या खड्ड्याने मनुष्यहानी, वित्तहानी, प्राणहानी जी होते ही टाळता कशी येईल याची ठोस उपाययोजना या याचिकेच्या निकालानंतर तरी निश्चित व्हावी एवढीच आहे अपेक्षा. 30 ऑगस्टला होणारी सुनावणी सगळ्यात महत्वाची मानली जाते. बरं प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसह माझी सहकारी राखी हिच्यासोबत काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18.